हाय वहिनी. सेवानिवृत्ती दिनानिमित्त तुला खूप खूप शुभेच्छा. आज तुझा वाढदिवस पण आहे, सो हॅपी बर्थडे टू यू. हाय ताई, रिटायरमेंटच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या पण खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस तुझ्यासाठी सर्टनली वेगळा आहे. आयुष्यभर तुझ्या पुढील काळात आठवणीत राहण्यासारखा आहे, कारण 30+ वर्षानंतर तू आज सेवानिवृत्त होणार आहे. आजही मला तो तुझा पहिला दिवस आठवतो. D.Ed झाल्यानंतर जिल्हा परिषदेसाठी आपण अप्लाय केलं आणि तू सिलेक्ट झाली. बाबा आणि तू सिन्नरला जाऊन चिंचोलीमध्ये रुजू झाली. त्या दिवसापासून तर आज रिटायरमेंटचा दिवस हा काळ पूर्ण डोळ्यासमोर येतो. या सर्व काळामध्ये तू कठीण प्रसंगांना पण सामोरं गेलेले आहेत, त्याची पण आठवण येते. तुझं कधी कधी गाडीवर ॲक्सिडेंट झालेला आहे. थंडीत, पावसात, उन्हामध्ये प्रवास करत तू त्या शाळेमध्ये पोहोचायची. तिथल्या मुलांना मुलींना प्रोत्साहित करून शिक्षण मार्गदर्शन करून त्यांच्या आयुष्यात चांगला प्रगती व्हावी याचा तू प्रयत्न करायची या नोकरीच्या मार्गाने. खरोखर या सर्व चांगल्या आणि कठीण गोष्टींचे एक पूर्ण अनुभव तुझ्या या काळात तुला आलेला आहे आणि तो आम्ही बघितलेला आहे. आणि तू कसं ह्या प्रसंगावर मात करून तुझा नोकरीचा ध्यास, नोकरीची तुझी शिकवण्याची जी पॅशन आहे ती तू पूर्णपणे जोपासली ह्या काळामध्ये. अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात तू बदल घडवलेला आहे. मला कदाचित नावं माहिती नसेल, पण तू मधून जे आम्हाला सांगत असतेस त्यातनं नक्की आठवतं की भरपूर तुझे विद्यार्थिनी आज चांगल्या पदावर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. सर्टनली त्यांचा तुला अभिमान वाटत असणार आणि आम्हाला सर्वांना तुझा अभिमान वाटतो की तू त्यांच्या आयुष्यात बदल केलेला आहे. तसेच तुम्ही घरात सुजय, नुपूर, नंतर पायल, सौरभ, अशोक, भास्कर सगळ्यांना खूप शिस्त पण लावली आणि त्यांना प्रेम पण तेवढंच दिलं. आणि घरातल्यांनाही सगळ्यांना लहान मोठ्यांनाही शिस्त लावली आणि सगळ्यांना प्रेम पण दिलं. त्याबद्दल बोल. आणि हे सगळं करताना म्हणजे जसं तू शाळेत मुलांचं आयुष्य घडवतं, ती या सगळं जसं संगीता म्हणते तसं तू घरच्यांनाही सांभाळलं. अगदी आईबाबांच्या पासून तर आता नवीन जनरेशनपर्यंत तू मुलांची काळजी घेते, मार्गदर्शन करते. अशीच राहा. रिटायरमेंट नंतर पण तुझी पॅशन तू कंटिन्यू ठेव. तुझ्यातला ह्युमर, हजरजबाबीपणा, तुझी शार्प मेमरी वाखाणण्यासारखी आहे आणि त्याबद्दल खरोखर तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे. तुझं व्यक्तिमत्व वेगळंच आहे. कधी कधी आपलंसं वाटतं आणि कधी कधी थोडं लपून राहावं असं वाटतं, कारण कडक भाषेत रिॲक्शन येतात. पण त्यातला आपुलकीपणा हा कायम तू जोपासलेला आहे आणि ठेवलेला आहे. आणि खरोखर आम्ही सर्व आभारी आहे की तो आमच्या आयुष्यात बदल घडवलेला आहे आणि तो चांगला घडवलेला आहे. आणि आपल्या बोडके परिवाराला खूप खूप अभिमान आहे तुमच्या ह्या सगळ्या कर्तव्याचा. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. पुढील रिटायरमेंट नंतरच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आनंदी राहा, आरोग्य राहा स्वतःची आणि जगनभाऊंची पण काळजी घे. आणि लवकर अमेरिकेला येऊन परत एकदा आपण भेटूया आणि गप्पा मारूया. आणि सगळे राहिलेले जे स्वप्न आहे नोकरीमध्ये राहून गेलेल्या ज्या गोष्टी आहे नोकरी करत असताना त्या आता सगळं पूर्ण करा. एक बकेट लिस्ट पूर्ण करून एक एक पूर्ण करा. परत एकदा वाढदिवसाच्या आणि सेवानिवृत्ती दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे. रिटायरमेंट आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हॅलो मम्मी, रिटायरमेंटच्या हार्दिक शुभेच्छा. आय थिंक तू रिटायरमेंटची कदाचित 15 वर्ष वाट पाहत होती, पण शेवटी तो आलाच.
हाफ VRS घेऊ की फुल VRS घेऊ याच्यावर भरपूर डिलिबरेट झालेलं होतं. पण शेवटी आय थिंक दिस इज गुड टाइम. तुझ्या ओव्हर द पिरियड ऑफ शिक्षणाच्या याच्यात तू सुरुवात केली शिकवायला. आय थिंक इनिशियली फक्त इंटरेस्टमुळे किंवा गरजेमुळे, पण नंतर नंतर तू फक्त कंटिन्यू केलं हे फक्त तुझं मुलांच्या प्रेममुळे. शाळेत तुला शिकवायला आणि त्या मुलांनी पुढे होऊन काहीतरी करावं याच्याच सुखीमुळे तू कंटिन्यू केलं माझ्या हिशोबाने. सो दॅट्स ऍक्च्युली टेल्स की एक गुड टीचर होणं हे महत्वाचं आहे. तू स्ट्रिक्ट आहेस हे सांगायची गरज नाही, आणि आय थिंक तुझ्या स्टुडंट्स पण तुला तेच म्हणत असतील माझ्या हिशोबाने. पण त्याचा एक फायदा आम्हाला सगळ्यांना, आणि आय थिंक फॅमिली मेंबर मधले सगळेच हो म्हणतील की आम्ही पण त्या स्ट्रिक्टनेसमुळे चांगले शिकलो, पुढे काहीतरी करता आलं. आणि आता तू त्या रिटायरमेंट नंतर थोडं ब्रेक घेशील, रिलॅक्स होशील. पण आय थिंक तुझ्या नेचरमध्ये नाही आहे की तू फक्त बसून राहशील. माझं रिअली होप आहे की तू जगभर फिर, तिथे जिथे काय काय तू बघशील त्याच्यातून आम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. आणि पुस्तक लिह. तुझं हे जी जर्नी आहे ती एक युनिक आहे, आणि त्याच्यातून तू लिहिल्यानंतर लोकांना कळेल की ते तुझी जर्नी कशी होती. आम्हाला माहिती आहे, पण माझ्या हिशोबाने ते चांगलं होईल की बऱ्याच लोकांना माहिती होईल. तर मी दरवेळेस म्हणतो तू पुस्तक लिही, पण तुझ्यासारखा बेस्ट पुस्तक लिहिणारा कदाचित मला माहिती नसणार. तो आय एम होपिंग तर तू पुस्तक लिही. आणि लवकरच आपण भेटू परत. US मध्ये तू येशील आणि मी कदाचित इंडियामध्ये येईल. बघू कसं. Congratulations! You are officially retired. Now, I wonder what you're going to do with all this free time. Well, before we get into that, I just want to mention a few things. First, I want to start off by saying that I will never forget the first time I stepped into your classroom. I was speechless. And the reason I was speechless was because I had never seen so many students in one classroom. In the US, we consider 30 students as an overcrowded classroom. But clearly, there was more than 30 students. But one thing that really stuck out to me was the way they looked at you, the way they admired you and respected you. And that told me something. That told me that you're a very amazing teacher, that you care about all of your students, and you wish and hope for them to reach their full potential. Not all teachers have that, but you did. You have that dedication, which can be seen not just in your students, but also in your children. So, with that being said, I just want to say that congratulations, and I wish you all the best. And maybe now you'll find something new to do. Maybe you'll take up a new sport. I don't know. But congratulations and bye. Hello, Mummy. Hello. Congratulations on your retirement and 25 plus years of teaching career. तुझा अर्ली 20s जे डिसिजन होतं त्याच्यामुळे मी आणि दादा आर वेर वी आर, अँड नोरा अँड मी are very grateful for your decision, your sacrifice and hard work throughout your career. तेव्हा जे तुला करता नाही आलं, आता तुझ्याकडे तो टाइम येतोय जवळच. सो तुला जे करायचं असेल ते डिसाईड कर. मी आणि दादा आर हिअर फॉर यू. अँड लवकर ये नोराला भेटायला, आम्हाला भेटायला. हॅव अ गुड पार्टी, हॅव अ गुड सेलिब्रेशन. We will see you soon. See you soon. See you. Say bye. Bye. Aji, bye bye. Bye bye. See you. हॅलो मम्मी. सो मला जेव्हापासून काही आठवतं तेव्हापासून तू स्कूलमध्ये चालली आहे. फ्रॉम दॅट महात्मा नगर स्कूटीच्या टाईमपासून ते आत्तापर्यंत. इट्स बीन लाईक अ व्हेरी लॉंग जर्नी फॉर यू.
अँड आय रिमेंबर की तुला काही पण प्रॉब्लेम आले असतील तरी तू स्कूल इज समथिंग यू नेवर मिस्ड. तुझं डेडिकेशन अँड कन्सिस्टन्सी टुवर्ड्स वर्क इज समथिंग आय रिअली ॲडमायर अँड वी ऑल हॅव लर्न फ्रॉम दॅट एज वेल. तू आता तुझ्या नेक्स्ट फेज ऑफ लाईफमध्ये चालली आहे, सो ऑल द बेस्ट फॉर दॅट अँड हॅपी रिटायरमेंट. वी ऑल आर वेटिंग युअर, स्पेशली वायू अँड नोरा, टू मीट यू. सो कम सून अँड येस, वन्स अगेन हॅपी रिटायरमेंट. हाय मम्मी, कशी आहेस? कसे आहात सगळे? आजचा हा दिवस खूप मोठा आहे तुझ्यासाठी आणि आमच्यासाठी सुद्धा ॲक्च्युली. आय एम व्हेरी हॅपी, वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू अँड आय एम व्हेरी हॅपी दॅट यू हॅव क्रॉस दिस न्यू माइलस्टोन इन युअर लाईफ. तुझी टीचिंगची जर्नी खूप कॉन्शियसली किंवा अनकॉन्शियसली खूप काही शिकवून गेलेली आहे आम्हाला, एस्पेशली मला तरी. आणि जस्ट सीइंग यू वर्क ऑर सो डिलिजंटली, आय मीन एक गोष्ट नेहमी लक्षात राहील अशी ती विच वॉज ऑलवेज देअर इन माय हेड वॉज शो अप. शोईंग अप इज सो इम्पॉर्टंट. आणि तुझं ते जे सॅटर्डेज किंवा वीकेंड्सला सुद्धा काम करणं किंवा ड्युटी असायची तुझी, अपार्ट फ्रॉम युअर जस्ट टीचिंग जॉब, यू हॅव डन सो मेनी अदर सर्व्हिसेस टू द कम्युनिटी. सो वोटिंगच्या वेळेस वगैरे. सो आय थिंक you're just a responsible teacher, a responsible citizen, and which is and I'm very appreciative of what you've done for everybody around you, just for the well-being of your own community. So I take too much of pride in being a part of your family or knowing you as a person in general. But I think it's a big part of your personality that a lot of us can really take inspiration from. And especially me being मी आता लिटरली त्या फेजमध्ये आहे. ॲट सम पॉईंट मे बी ज्या फेजमध्ये तू होतीस. आणि आय डू ड्रॉ अ लॉट ऑफ इन्स्पिरेशन फ्रॉम यू अँड थँक्स फॉर गिविंग दॅट टू मी, टू बी ऑनेस्ट. आणि अगेन, सो you've been an phenomenal teacher or a phenomenal person or a human being, and you've just executed, then the way you've executed yourself is just beautiful and truly inspirational. So kudos on that. And तुझी ही जी न्यू जर्नी आहे, it is going to be how they say a new inning, नवीन इनिंग्ज आहे, नवीन बिगनिंग आहे. आणि तू नेहमीच एक क्युरियस लर्नर राहिलेली आहे. सो आय एम शुअर तुझ्या डोक्यात सुद्धा खूप गोष्टी असतील ज्या तुला करायच्या आहेत, करणार आहेस. सो ऑल द व्हेरी बेस्ट फॉर दॅट. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. अँड आता तुला फायनली सुट्टीची काळजी करावी नाही लागणार आहे. सो प्लीज लवकर ये, प्लीज प्लॅन अ विजिट आणि आपण खूप मजा करूया. अँड टेक केअर, एन्जॉय युअर डे अँड हॅपी बर्थडे. Hi Kalpana aunty, how are you? Happy retirement. Thanks for all your hard work that you put in for the family. Please do come and visit us soon. Happy retirement! Come to the